मॅडम खरंच खूप थँक्यू. म्हणजे तुम्हाला माहित नाही की तुम्ही आमची केवढी मोठी मदत केली आहे. कसं आहे, अशी अचानक धाड पडल्याने खरंच खूप घाबरलो होतो. आणि त्यात आता इलेक्शन जवळ आलंय म्हटल्यावर वातावरण पण खूप तापलंय. ते ते माझ्या आणि पूर्वीबद्दल काय काय छापलं होतं माहिती आहे ना तुम्हाला. या या सगळ्यातून आम्ही निस्तारत होतो आणि काय ती रेड पडली. खरंच म्हणजे आज तुम्ही आलात आणि वाचवलात आम्हाला खरंच. नाहीतर सिद्धिराज, अहो जर तरच्या गोष्टी उगाच कुठे करत बसायच्या. आणि तसंही मला थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाहीये. माझं कामच आहे हे. त्याचाच पगार मिळतो मला. नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही तुमची वाट वाकडी करून आमची मदत केली तर त्यासाठी. हो, कारण कोणाचे वडील जेलमध्ये गेल्यावर कसं वाटतं हे मी अनुभवलंय. म्हणून मी सगळं सांभाळून घेतलं. पण मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनीच गोष्टी जरा नियमात राहून करायला हव्यात. कसं आहे म्हणजे तुमचं घराणं राजकारणी आहे, त्यामुळे तुमचे शत्रू जास्त. त्यामुळे सगळे व्यवहार जर का नियमात राहून झाले ना तर फार बरं होईल. बरोबर आहे तुमचं. या सगळ्यामुळे आम्हाला चांगली सद्दल घडली आणि यापुढे आम्ही नक्कीच सावध राहू. पण मला एक कळत नाही सिद्धिराज, अशी अचानक धाड कशी काय पडली? म्हणजे कुणीतरी टीप दिली असणार, पण कोणी? मगाशीच तुम्ही बोललात ना की आमचे खूप शत्रू आहेत. कदाचित त्यांच्यापैकीच कोणीतरी दिली असावी.